मागच्या महिन्यामध्ये अचानक पॅरालिसिसचा अटॅक आला. ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. अर्ध शरीर त्यांचं पूर्णपणे फंक्शन अजिबात करत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये ते सांगतात डॉक्टरांनी त्यांचे MRI वगैरे करण्यात आले. त्याच्यामध्ये कळलं की त्यांच्या ब्रेनमध्ये एक गाठ आहे रक्ताची, ती फुटलेली आहे, ज्याच्यामुळे त्यांना पॅरालिसिस आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये सांगितलं की खर्च भयंकर होणार आहे. त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने सांगितलं की कर्नाटकमध्ये एक हॉस्पिटल आहे, त्या कर्नाटकच्या हॉस्पिटलमध्ये जाऊया, तिथं खर्च थोडा कमी आहे. तर इथून पुण्यातून ते कर्नाटकला गेले. कर्नाटकमध्ये त्यांच्यावरती उपचार चालू होते, तिथं पण लाखामध्ये खर्च आला. पण बाबा म्हणतात की मला काही तिथं फरक पडत नव्हता. बाबा आपल्या चर्चमध्ये खूप वर्षांपासून येतात. बाबा म्हणाले की सगळं बंद करा यावेळेस, मला जायचं दापोडीमध्ये, माझा डॉक्टर तिथं आहे, मला तिथं घेऊन चला. ते आपल्या चर्चमध्ये आले आणि ते सांगतात शेवटच्या प्रार्थनेमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करत तुमच्यावर ते सहमत झाले आणि प्रभूंनी चमत्कार केला. ही मुठी त्यांची बंद होती, आज पूर्णपणे उघडली आहे. त्यांचं शरीर पूर्णपणे आता व्यवस्थित आहे. चमत्कार या आत्ता झाला. आत्ता हा आत्ता झालं. मी 2006 पासून चर्चला येतो. देव येत असताना मी तिकडे गेलो. हो, म्हणजे ते काखेत कळसा आणि गावाला वातो वळसा वळसा. असं झालं. त्याने ₹1,00,000 मागितले माझ्याकडं. मी ₹1,00,000 माघारी घेऊन आलो. माघारी घेऊन आलो. तो डॉक्टर नाही म्हणलं माझा डॉक्टर दापोडीत आहे, माझे ₹1,00,000 दे. एक नंबर. मी घेऊन आलो आणि मी चालू शकतो. बघा, तुमच्या विश्वासाने तुम्हाला बरं केलं बाबा. प्रेज गॉड. महान आहे. आमेन.